नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. ज्या प्रतीक्षेची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे सेट एक्झाम, त्याची नोटिफिकेशन ही आलेली आहे. तर चला आपण आता बघूया की त्याचं फॉर्म कसं फिलअप करायचं. ते पहिलं म्हणजे आपल्याला गुगलवरती हे जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर महासेट हे नाव सर्च हे करायचं आहे. महासेट हे आल्यानंतर जी पहिली वेबसाईट दिसते त्याच्यावर तुम्हाला हे क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस हे दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता की ते होम आहे, त्यानंतर एक्झाम सेंटर्स आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, लॉग इन, रिझल्ट व्हेरिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट ॲजवरती आहे. तर आपण अगोदर बघूया की एक्झामचे सेंटर हे किती आहेत. तर तुम्ही आता बघू शकता की एक्झामचे सेंटर जसं की सिरियल नंबर 1, 2, 3 मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक असे एकूण 18 हे एक्झाम सेंटर्स आहेत. त्यानंतर त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स हे बघणार आहोत. जसं की तुम्ही बघू शकता की 1 नंबरला दिलं आहे की 24/2/2025 पासून तर 13/3/2025 पर्यंत ही शेवटची ही तारीख आहे. त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरला आणि फी जर पेड केलेली नसेल तर तुम्हाला 21/3/2025 ते 21/3/2025 पर्यंत म्हणजे ते दिवसापर्यंत तुम्हाला ही लेट ही फी लागू शकते. त्यानंतर आपण बघूया की आता फॉर्म हे कसं फिलअप करायचं. पुढे आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर MS सेट याच्यावरती तुम्हाला हे पहिले लिंकवरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर कॉन्टॅक्ट टू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक हे करायचं आहे. कंटिन्यू टू रजिस्टर. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इंटर युअर ईमेल, इथं स्वतःचा ईमेल हा टाकून घ्यायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर पुढे जीमेल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं स्वतःचा हा एक पासवर्ड हा सेट करायचा आहे. तुम्ही जो ईमेल टाकाल तो ईमेल टाकल्यानंतर तुम्हाला जीमेल हे पुढे हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला स्वतःचा पासवर्ड हा इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड टाकाल तोच पासवर्ड इथं परत हे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन्स ते आल्यानंतर तुम्ही इथं बर्थ प्लेस किंवा कोणता पण प्लेस इथं टाकू शकता का जेणेकरून तुम्हाला नंतर हे अडचण येणार नाही. पुढे काय करायचं आहे का आपल्याला आन्सर हे जे तुम्ही टाकाल बर्थ प्लेस असेल ते इथं तुम्हाला हे टाकून हे घ्यायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट हे करायचं आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं तुम्हाला नाव हे दिसणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स त्याच्यावरती हे यायचं आहे. खाली आल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड हे आपलं स्वतःचं हे दिसणार आहे. त्यानंतर लॉग इन फ्रॉम हिअर याच्यावरती आपल्याला क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इंटर युजर नेम आणि पासवर्ड हा तुमचा जो युजर नेम तुम्ही टाकला होता तो ईमेल आणि तुमचा जो पासवर्ड टाकला होता आत्ता तो तुम्हाला पासवर्ड हे टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर लॉग इनवरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर जो सेकंड आहे तो अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर, त्यानंतर 3 स्टेप आहे जो पेमेंट आणि प्रिंट आउट काढणे. त्यानंतर आपण काय करणार आहोत की फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक हे करणार आहोत. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की एक्झामिनेशन डिटेल, त्यानंतर एक्झाम सेंटर, सब्जेक्ट. तुम्हाला एक्झाम सेंटरवरती क्लिक हे करायचं आहे. तुम्हाला तुमचं जे घराजवळचं जे सेंटर जवळ पडेल ते तुम्हाला इथं क्लिक हे करून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला हा स्वतःचा सिलेक्ट हा करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये खूप सारे दिलेले आहेत, त्याच्यावर तुमचा जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट हे करून घ्यायचा आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला तुमचा सब्जेक्ट कोणता होता ते हे तुम्हाला इथं हे सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅन्डिडेट नेम, तर तुमचा अगोदर काय करायचं आहे की तुमचा सरनेम अगोदर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे फर्स्ट नेमच्या ठिकाणी. त्यानंतर मिडल नेमच्या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव हे टाकायचं आहे. त्यानंतर परत खाली आल्यानंतर नेम्स ऑफ द फादर्स, इथं पण तुम्हाला तेच करायचं आहे. सरनेम अगोदर टाकायचं आहे, नंतर फर्स्ट नेममध्ये वडिलांचं नाव, त्यानंतर वडिलांच्या पप्पांचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर्स नेम पण तसं करायचं आहे. पुढे आल्यानंतर
ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन, इथं तुमचा स्वतःचा ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एरिया, त्यानंतर सिटी, नंतर पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ हे टाकून घ्यायचं आहे स्वतःचं. त्यानंतर पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं स्वतःचा आधार कार्ड किंवा वोटर ID नंबर किंवा पासपोर्ट नंबर किंवा रेशन कार्ड नंबर हे तुम्हाला कोणतं तरी एक हे इथं टाकून हे सिलेक्ट करून पुढे टाकून हे घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम हे येणार नाही. पुढं आल्यानंतर इथं तुमचा स्वतःचा फोन नंबर हे इथं टाकून घ्यायचा आहे. फोन नंबर टाकल्यानंतर इथं जेंडर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर पुढे स्टेट ऑफ डोमेसाईल सगळ्यांनी महाराष्ट्र सेट करूनच घ्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीनंतर तुम्ही बघू शकता की SC ST OBC ओपन सगळ्यांसाठी हे दिलेलं आहे. जर तुमच्याकडे जर OBCचं बिलॉंग टू नॉन क्रिमिनल जर असेल तर तुम्हाला OBC सिलेक्ट करायचं आहे आणि नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये हे भरायचं आहे. तर इथं कॅटेगरी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर यू आर अर्बन म्हणजे काही अपंगत्व आहे का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो हे करायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर जर अपंग असेल तर ते किती % आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे किंवा 40% आहे की नाही ते इथं सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण नाही तर नो हे केलं आहे. त्यानंतर खाली आलं की प्रेझेंट स्टेटसमध्ये तुम्ही प्रेझेंट टीचर आहेत का, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. म्हणजे जसं की नॉन टीचरवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ PG कोर्स, तुमचं PG कोर्सला नाव काय होतं, जसं की MSc पेपर ओनली याच्यावरती क्लिक हे करून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी, तुम्हाला युनिव्हर्सिटी ही आपली स्वतःची सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर PG कोर्स कम्प्लिटेड अँड अपेरिंग, तुम्ही बघू शकता की इथं अपेरिंग जे अपेअरला आहेत जे सेकंड इयरला आहेत ते पण स्टुडंट हे भरू शकतात. आणि कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला इथं हे तसं पण मेन्शन हे करायचं आहे. कंप्लीट असेल तर इथं काय अपेअर तर इथं कॉलेजवरती सिलेक्ट करून घ्यायचं किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट किंवा इन्स्टिट्यूट किंवा अदर तिथं कॉलेज हे सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव काय, कॉलेजचं नाव इथं हे तुम्हाला टाकून हे घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर तुम्ही पुढं पासिंग इयर, मग जर तुम्ही पास असेल कम्प्लिटेड असेल तर मग ते पासिंग इयर कोणता होता तो इथं टाकून हे घ्यायचा आहे. आणि इन केस जर इनकम्प्लीट असेल जर तुम्ही सेकंड इयरला असेल तिथं अपेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल, यू आर प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दिस सब्जेक्ट, म्हणजे ह्या सब्जेक्टमध्ये जसं की मी फिजिक्स चूज केलं आहे तर ह्या सब्जेक्टमध्ये तुमचं कंप्लीट झालं आहे का किंवा तुम्ही पास आहेत का. म्हणजे यांचा नियम असा असतो की एकाच विषयामध्ये आपण डबल सेट ही देऊ शकत नाही, म्हणून ते असे विचारतात. जर आपण येस केलं तर इथं डायरेक्ट नॉट एलिजिबल हे होणार. त्यानंतर आपण काय करायचं इथं नो हे करायचं आहे कारण आपण याच्या अगोदर दिली पण नाही. जर तुमचं कंप्लीट असेल तर इथं कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे, इथं कॉलेजचं नाव टाकायचं आहे आपल्या. त्यानंतर आपण ज्या वर्षी पास झालो ते इथं सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे. सगळी माहिती भरल्यानंतर डिक्लेरेशनवरती इथं टिक करायचं आहे ब्लू टिकवरती आणि सबमिटवरती हे क्लिक करायचं आहे. माहिती भरल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा ॲप्लिकेशन नंबर दिसणार. त्याच्यानंतर आपला फोटो आहे, त्यानंतर आपले सिग्नेचर हे अपलोड हे करून घ्यायचं आहे. जो फोटो आहे तो आपल्याला JPG फॉर्मॅट अँड साईज शुड बी लेस दॅन इज इक्वल टू 50 KB. 50च्या खाली हे KB पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी एक ॲप्लिकेशनचं लिंक पण देणार की तिथून तुम्हाला साईज ही कमी जास्त करताही येणार आहे. तर चला आपण फोटो अपलोड करूया. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट वरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच वेळेस क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे की UPI ने किंवा ATM ने पण तुम्ही हे पेड हे करू शकतात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की
बँक ऑफ महाराष्ट्र याच्यावरती तुम्हाला हे क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली येते तुम्हाला ऑप्शन की प्रोसेस टू पेमेंट, त्याच्यावरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे बऱ्यापैकी असे ऑप्शन हे दिसणार आहेत की तुम्हाला इथं क्रेडिट कार्ड, ATM, डेबिट, UPI याने पण तुम्ही पेमेंट हे करू शकता. किंवा शो QR कोडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला स्कॅन करून पण तुम्ही हे पेमेंट हे करू शकतात. अशा प्रकारे पेमेंट झाल्यानंतर तुमचं PDF हे ऑटोमॅटिक हे निघून जाणार. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट हे करू शकता. थँक्यू.